आदिवासी वस्ती आणि तांड्यांवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बीड जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यात एक दाम्पत्य प्रयत्न करतंय। प्रत्येक प्राथमिक शाळा बंद आहेत, पण दुसरे लोक आपल्या मुलांना ट्युशन घरी बसल्या देऊ शकतात। शिक्षकांना बोलून आपल्या मुलांना शिक्षण चालू आहे, पण आमच्या वंचित मुलांना ते शाळेपासून वंचित आहात। त्यांच्या शाळा बंद असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही दोघांनी, माझ्या नवरा बायकोने आम्ही दोघांनी बी आपण डायरेक्ट वाडे वस्तीवर तांड्यावर जाऊन ह्या मुलांना शिकवलं पाहिजे। नाही तर आमची मुलं असेच अडाणी, असे शिकारीला लावरं चित्र, डोंगराला ससे, नदीला मासे धरायला जाळे घेऊन जातात। पण आम्ही आल्यापासून सगळे मुलं अभ्यास करतात। आता सतीश आणि सोनाली भोसले असं या दाम्पत्याचं नाव आहे। ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आदिवासी वस्तींवरील मुलांकडे ना धड टॅब ना मोबाईल। कोविडच्या पहिल्या लाटेपासूनच ही सगळीच मुलं शिक्षणापासून दुरावली आहेत। अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे भोसले दाम्पत्य प्रयत्न करतंय। मग पारडी वस्ती, तांडा वस्ती, भेल वस्ती, एवढ्या वस्तीवर जातात आम्ही। मोबाईल नाही करी आमच्याकडे, आमची शाळेत दूर जाते। भोसले सराकडे आमची आम्हाला बरं वाटतं, शिक्षण वाटतं, शिकवते।